समोर मित्रांनो बघता तुम्ही आपल्या चॅनलवर दुसऱ्यांदा मुलाखत येते काशिवली भिवंडीकरांचा बनते बंट्या आणि बंट्याची चांगली अशी गाडी झालेली आहे कोणगावच्या मैदानामध्ये गुलाल घेतलाय आपण विचारूया काय सांगाल कुठली गाडी झाली सांगा कुठली ससा होता मांगरोलचा घरचाच होता घरचा साथ होता ससा आणि माईबे का मैबे नव्हता शंभू होता नवीन नवीन खरेदी होती गाडी झाली आणि तुमच्यासोबत बंट्यासोबत कोण पळाला बदाम रोणगावचा बदाम रोण टिटवाल्याचा बदाम होता चांगली गाडी पळाली कारण गाडीला पुढे पण स्पीड चांगला लागतो आणि खालून पण चांगला स्पीड आहे म्हणून गाडी काही कंटिन्यू गुलालामध्ये आहे म्हणून झालं गुलाल आज चांगलं वाटते बरोबर आता कोणी पळवली गाडी आजची गाडी पळवली संस्कार ड्रायव्हर मांजारली संस्कार ड्रायव्हर आणि आता किती चालू सीझनला किती गुलाला झाले भरपूर गुलाल झाले बंट्या गुलालामध्येच ठेवतो काय विषय येत नाही त्याचा आणि असंच गुलाल देत राहावं आम्हाला बस आणि मला वाटतं दाती पण पूर्ण झाले आणि वय पण झाले तरी पण मला वाटतं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय 100% जिथे जाते तिथे गुलाल घेतं नाशिक असो सातारा असून द्या किंवा मुंबई संपूर्ण शर्यतीत गाजून ठेवल्या बंट्याने कारण की आज पलतोय हा गावासाठी पलतोय आणि नावासाठी पलतोय बरोबर आता एकदा मला त्याची माहिती सांगा ना आपण खूप मला वाटतं पावसाळ्यामध्ये मुलाखत घेतली ती त्यानंतर आज मुलाखत घेतोय पूर्ण माहिती सांगा ना बंट्या कशिवली भिवंडीचा बंट्या चैताली बाराम म्हात्रे कशिवली भिवंडी या नावाने गाडी नाव पलते अड्ड्यात त्या नावाने पलते अड्ड्यात बरोबर आणि बिंजोरला सुद्धा नाव असते ना हा बिंजोरला सुद्धा असतं बरोबर पण आजचा हा कोणगावचा मैदान कसा का निवडला कारण ओलेला पण मोठा मैदान आहे नाही आपल्याला भिवंडीमध्ये जवळच पडतोय अड्डा तर मग इथंच आलो आम्ही म्हणजे कोणगावचा जवळचा म्हणजे घरचाच मैदान आहे घरचाच मैदान आहे आणि भिवंडी तालुक्याचा आपल्या तालुक्याचाच मैदान आहे आणि मोठा मैदान आहे आणि असंच मैदान कोणगाववाले भरवतील आणि आम्ही येत राहू शर्यत किती म्हणजे याची होती म्हणजे गोंड्यावर होती का अर्ध्या गोंड्यावर अर्धे गोंड्यावर होती म्हणजे तुम्हाला पण संधी आहे बाईकची बाईकची संधी आहे बरोबर बघूया नशिबान असले ते भेटेल लकी ड्रॉ म्हणजे उरवला जाईल आता जो बैल पळाला तुम्ही सांगता बदाम पैरा कसा काय घडून आणला तो काय नाही 2-3 अड्ड 4-5 अड्ड जुलून होता पायरा पण आता आज पण पळवली गाडी आज पण गुलालात राहिली कंटिन्यू गुलालामध्येच आहे गाडी बस म्हणजे 4 ते 5 गुलाल झाली या गाडीची हां हे गाडीचे आणि संस्कार विषय काय बोलशील जसं आता तू सांगतो की चांगली गाडी पळवली त्यांनी नाही संस्कारचा विश्वास आहे संस्कारवर आणि संस्कार एकदम गाडी कधी जबराटच दाखलतं म्हणजे काय विषय येत नाही जिद्दीने ठेवतं गाडी बस बरोबर आता नियोजन आता या चालू सीझनला कुठं कुठं झालं आहे याचा नियोजन आता सगळीकडेच झाले म्हणजे हो आणि कुठल्या कुठल्या मैदानाला गाडी पळाली प्रत्येक अड्ड्याला गाडी पळाले कारण की जिथं अड्डा असेल तिथं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो कारण की कसा बंट्या हा सगळीकडे खेळतो इथं भिवंडीमध्येच नाही खेळत म्हणजे सर्व ठिकाणी खेळणारा बंट्या अशी ओळख आहे त्याची हां सर आणि तुमच्या दावणीला आलेला आता मी मागं बाहेर घेतली ती कुठे 4 ते 5 वर्ष झाली ना हां 5 वर्षापासून 5 वर्ष झाली दावणीला आहे आणि काही गुलालामध्ये बरोबर दाती पण पूर्ण झालंय दाती पण पूर्ण झाले बरोबर आता काय अपेक्षा असतील आता बरंच काही कमवून दिलं म्हणजे नाव कमवून दिलं तुम्हाला महाराष्ट्र केसरी पण आहे काय विषय येत नाही आणि नाशिक घोडाबायलामध्ये पण टॉपलाच आहे कारण कोणाची पण गाडी असून दे वरते पण मारते नाशिकला किती पण मोठा बैल असून दे बरोबर म्हणजे नाशिकची बैला मला वाटतं आपल्या मुंबईला सर्वात जास्त मला वाटतं बैला नाशिकचीच आहेत नाशिकचीच आहेत आणि बंट्या पण नाशिकचाच आहे आता पुढं काय अपेक्षा असतील त्याच्याकडून त्याच्याकडून काय अपेक्षा असाच गुलालामध्ये ठेवावं हीच अपेक्षा आहे काय वाटतं तुम्हाला किती वर्ष अजून पलावा त्यांनी पळेल आता त्याच्या हिंमत आहे तेवढी पळेल आता काय आहे बैल आहे तो पण त्याला पण मुका जीव आहे तो सांगू शकत नाही आपल्याला आदत असताना आलता ना तुमच्या जवळ नाही आताच नाही चौसा होता होता म्हणजे 4 असू 5 वर्ष झाली तुमच्या जवळ पळतोय बरोबर म्हणजे तो पण मला वाटतं वय बरीच वय आहे बरीच वय आहे म्हणजे मला वाटतं 11-12 वर्ष चालू असेल 11-12 वर्ष चालू असेल ना बघा म्हणजे कुठेतरी तुम्ही पण जपलाय त्याला म्हणजे जीवापार प्रेम करून जपलाय म्हणजे तो नावासाठी पळतोय त्याचा पलच समजत नाही आम्हाला का किती पळतोय बंट्या आणि किती नाही अंदाजच लागत नाही त्याचा का बंट्या म्हणजे असा पळतं का कुठं जाल तिथं गुलाल घेतं म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेला चौसा घेतला होता तुम्ही त्यावेळेला म्हणजे जसं तुम्ही विचार पण नसेल केला की इतकं नाव करेल पण त्यावेळेचं काय असेल त्याच्या गुलाला अशा आठवणीची नाही पहिल्याच वर्षाला घेतला तेव्हा 95 गुलाल गेलते 95 गुलाल पहिल्याच वर्षाला दुसऱ्या वर्षाला 58 का 59 काय असं गुलाल झालते बरोबर नंतर मोठ्या मोठ्या गाड्या धुलायला लागल्या तसं कमी म्हणजे बरोबर म्हणजे कारण ज्या मोठ्या लढती झाल्यानंतर मला वाटतं महिन्यातून 1 किंवा 2 लढती होतात जास्ती होतात आम्ही प्रत्येक अड्ड्याला असतो आम्हाला शुक्रवार असून दे बुधवार असून दे रविवार असून दे मग म्हणजे तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये पळवता त्याला कंटिन्यू बैल चालूच असतं बैलाला आराम जमतच नाही
मग बंट्याच्या नंतर काही नवीन वगैरे करायचा विचार? नाही, नवीन खरेदी लवकर भेटणार बघायला तुम्हाला. कारण की आता बंट्या पळतोय म्हणून बंट्या पळतोय तर बंट्यावर आता जबाबदारी आहे. पण आता घेऊ. आपला छोटा बंट्या पण आहे खाली आता पळायला गेलाय. बरोबर. आता मागं तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक त्या मुलीची रील पडली होती, खूप जास्त व्हायरल झाली, कुठेतरी खूप कौतुक झालं त्या मुलीचं, काय सांगाल तुम्ही? हो, ती काय त्यात बोलून फायदाच नाही. म्हणजे असं भारी रील बनवते ती, रील भारी बनवते. आणि असंच तिला प्रोत्साहन करा, सपोर्ट करा इंस्टा फॅमिली. बरोबर. चला, तुम्हाला आता आज एकच गाडी खेळता का पुन्हा खेळता गाडी? नाही, बघू नियोजन झालं तर करू आपण. कारण की टाईम नाव बरोबर, म्हणजे अजून विचार आहे करायचा. करायचा विचार आहे. चला, तुम्हाला जर आता दुसरी गाडी झाली तर ते आपण गुलालसाठी शुभेच्छा असतील माझ्याकडून. ओके, तुमचा पण धन्यवाद. बाय.